नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारदे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एचएस मराठीमध्ये। तर कसे आहात तुम्ही? घोषणा झाली आहे भरतीची, पोलीस भरतीची, आणि ते कधी आता नोटिफिकेशन येऊ शकते। तर आपल्याला काय करायचं, आपल्याला चांगली तयारी करायची। ह्या वर्षी आपल्या अंगावर वर्दी आलीच पाहिजे, बरोबर? हा निर्धार ठेवायचा सगळ्यांनी, बरोबर? आणि याच निर्धारात आपण हे एक सिरीज सुरू केली आहे ध्यास वर्दीचा, बरोबर? आणि आपण यामध्ये एक एक चॅप्टर कंप्लीट करणार आहोत, बरोबर? आणि एकदा चॅप्टर कंप्लीट झाले की पुन्हा रिव्हिजन करून आपण मग मिक्स क्वेश्चन घेणार आहोत, बरोबर? तर आपण कॉन्सेप्ट आणि कॉन्सेप्टच्या नंतर चांगले प्रश्न त्या चॅप्टरवरचे घेणार आहोत, बरोबर? तर या सिरीजमध्ये आपण आता हा आपले 2-3 चॅप्टर कंप्लीट झाले। नफा आणि तोटा आपण घेतला याच्या अगोदर। आता आपण सुरू करू काय, सरळ व्याज। तर सरळ व्याजाच्या अगोदर आपल्याला बेसिक जाणून घ्यायचे आहे। एकदा बेसिक समजलं की आपण प्रश्नाकडे वळू, बेसिक आणि बेसिक क्वेश्चन समजले की मग चांगल्या क्वेश्चनकडे आपण वळणार आहोत, ठीक आहे? त्याबद्दल बेसिक समजून घेऊ, ठीक आहे? ओके। तर काय असते बघा, जो सरळ व्याज असते काय असते, एक ठराविक रकमेवर, काय म्हटलं, एखाद्या ठराविक रकमेवर ठराविक कालावधीसाठी ठराविक दराने जी आपल्याला रक्कम मिळते त्याला म्हणतो आपण काय, सरळ व्याज, बरोबर? आता सरळ व्याजात काय असते, हा व्याज असते कॉन्स्टंट। कॉन्स्टंट म्हणजे जो दर ह्या वर्षी आहे किंवा जो व्याज ह्या वर्षी मिळत आहे तोच व्याज पुढच्या वर्षी भेटेल, बरोबर? त्याच्यात काही चेंज होत नाही। जर ह्या वर्षी आपल्याला सपोज टू बी 10 रुपये व्याज भेटत आहे तर पुढच्या वर्षी 10 रुपये व्याज भेटेल, त्याच्या पुढच्या वर्षी 10, तो चेंज होत नाही। हा कुठं चेंज होते, चक्रवाढ व्याजामध्ये। हा सरळ जाते म्हणून याला सरळ व्याज म्हणू आपण, बरोबर? तर याचा जो फॉर्म्युला आहे काय असते, एसआय म्हणजे काय असते, सिंपल इंटरेस्ट। सिंपल इंटरेस्ट कसं असते, PRT अपॉन 100, बरोबर? आता पी म्हणजे काय झालं, पी म्हणजे आपली झाली मुद्दल, आपली काय झाली मुद्दल, बरोबर? आर म्हणजे काय झालं, रेट म्हणजेच काय झालं, दर, आणि हा टी जो आहे, हा असते कालावधी, काय असते कालावधी, बरोबर? भागीला 100 एवढं केलं तर आपल्याला काय मिळते, सरळ व्याज मिळते, बरोबर? आता इथूनच बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते मिळतात। सपोज आपल्याला जर मुद्दल काढायचे म्हणजे प्रिन्सिपल काढायचे, पी काढायचे, तर काय होईल, आता एसआय इंटू हा इकडे भागाकारात इकडे गुणाकारात जाईल, अपॉन काही आर इंटू टी झाला। हा मुद्दलाचा फॉर्म्युला झाला। जर रेट पाहिजे आपल्याला तर काय होईल, एसआय इंटू 100 भागीला टी इंटू टी। जर आपल्याला काय पाहिजे, टाइम पाहिजे, तर काय होईल, आता एसआय म्हणजे साधारण व्याज गुणिला 100 अपॉन मुद्दल गुणिला दर। तर ह्या एका फॉर्म्युलेतून हे बाकीचे 3 फॉर्म्युले बनले, हे काही वेगळे नाही आहे, ठीक आहे? हे तर झाले याचे फॉर्म्युले, बरोबर आहे? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तर फॉर्म्युला आहे, पण जर तुम्हाला फ्रॅक्शन समजत असेल, महत्वाची एक गोष्ट सांगितलं होतं की शेकडेवारी हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे, त्याच्याकडे बरोबर लक्ष द्यायचं, कारण की तो जर समजला, तिथले फ्रॅक्शन व्हॅल्यू जर तुम्हाला समजल्या तर बाकीच्या गोष्टी एकदम इझी होतात। कसं, फॉर एक्झाम्पल, जसं एक छोटासा एक्झाम्पल घेऊ आपण, 10%चा दर आहे, किती आहे, 10%, 10%चा दर, त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते मित्रांनो, 1/10। गोष्ट समजत आहे? हे 1/10 म्हणजे काय हे समजून घ्या तुम्ही। आता हे जे अपॉन मध्ये आहेत हे असते मुद्दल, हे काय असते मुद्दल, आणि हा जो वर असते याला म्हणतो आपण व्याज। गोष्ट समजत आहे, बरोबर आहे? म्हणजे जर 10 मुद्दल आहे त्याच्यावर एका वर्षाचा व्याज किती भेटत आहे, 1, बरोबर आहे? तर 2 वर्षाचा व्याज विचारलं तर काय करू आपण, गुणिला 2। 3 वर्षाचा व्याज विचारलं तर काय करू आपण, ह्या व्याजाला मल्टिपल करू त्या वर्षात। गोष्ट समजत आहे, ठीक आहे? एवढं इझी आहे। आता आपण ज्यावेळेस प्रश्न येते त्यावेळेस कसं लिहिलं असते बघा, एक तर असं लिहिलं असते 10 असंच लिहिलं असते, म्हणजे दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षी दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, दर शेकडा म्हणजे 100च्या मागे। आता इथं दर साल हा महत्वाचा, दर साल म्हणजे प्रत्येक वर्षाला, म्हणजे जो व्याज काउंट होते
आपण जो सरळ व्याज घेतो हा पूर्ण एका वर्षासाठी काउंट करतो आपण, बरोबर आहे. हा किती एका वर्षासाठी, त्या प्रत्येक वर्षासाठी आपण काउंट केले जाते. पण जर महिने आले तर मग काय करायचं, किंवा दिवस आलं तर काय करायचं. आता जसं जर महिने आहे, काय आलंय महिने, तर काय करायचं, जेवढे महिने दिले आहेत आपल्याला भागीला 12 करून टाकायचे. का बरं, कारण की एका वर्षात किती महिने असतात, 12. गोष्ट समजत आहे, बरोबर. म्हणजे जर विचारलं की 3 महिन्याचा व्याज किती, तर काय करायचं 3/12. 5 महिन्याचं व्याज किती, तर किती येईल 5/12. गोष्ट समजत आहे. आणि जर तुम्हाला दिवस दिले असतील मित्रांनो, की काय दिवस, तर अपॉन मध्ये किती येईल 365. का बरं, कारण की एका वर्षात किती दिवस असतात, तर 365 असतात. गोष्ट समजत आहे. आता तुम्ही म्हणा सर हे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे, यांना जर महिने आणि वर्षात विचारलं तर कसं करायचं. आता इथंच घ्या बघा, 10% आहे, 10%. याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 1/10. हा झाला एका वर्षाचा. पण एका वर्षाचा नाही विचारलं, त्यांनी फॉर एक्झाम्पल विचारलाय 4 महिन्याचा, तर इथं काय करायचं गुणीला. आता इथं वर्ष होतो 1 2 3 4 जेवढे होते, आता इथं महिन्यात किती 4 महिने फॉर एक्झाम्पल घेतलं, तर काय करायचं 4 महिन्यात, म्हणून अपॉन मध्ये किती येईल 12. आणि भाग तोडायचा. फॉर एक्झाम्पल इथं भाग तोडला आपण किती मध्ये 3 मध्ये, बरोबर आहे. म्हणजे किती येईल, हा 1/, किती येईल 30 होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर आपल्याजवळ मुद्दल 30 असेल तर आपल्याला व्याज किती भेटत आहे 1 मिळत आहे. गोष्ट समजत आहे. दिवसाचं पण सेम. आता इथं किती आलं असते 1/10 गुणीला किती झालं असतं 50 किती 365. गोष्ट समजत आहे. तर ह्या गोष्टी कसा उदाहरणाला सोपी करतात. आपण फॉर्म्युल्यानं पण जाऊ शकतो, फॉर्म्युल्यानी आन्सर येणार नाही असं नाही, आन्सर येईल, पण भाग तोडायला थोडंसं प्रॉब्लेम जाते कधी कधी. पण या जर पद्धती आपल्याला माहीत झाल्या तर ह्या उदाहरणं सोपी करतात. तर हे झालं बेसिक गोष्टी. काय की जो महत्वाचं सूत्र आहे साधारण व्याज सरळ व्याज आहे तो कोणता आहे, PRT/100, म्हणजे मुद्दल गुणीला दर गुणीला कालावधी भागिले 100. यापासून बाकीचे 3 सूत्र बनले आहेत. हा झाला मुद्दलाचा, हा झाला दराचा, हा झाला कशाचा वेळेचा कालावधीचा, बरोबर. त्याच्यानंतर फ्रॅक्शन व्हॅल्यू समजून घेतले आपण. जर महिने असतील तर भागीला काय करायचं 12, जर दिवस असेल तर अपॉन मध्ये 365. हे झाल्या बेसिक गोष्टी. ठीक आहे, हे बेसिक गोष्टी समजल्या. आणखीन गोष्टी आपण उदाहरणांच्या मार्फत समजून घेऊ. ठीक आहे, तर पहिल्या उदाहरणाकडे मी वळतो. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो की 12.5 दराने 4000 रुपयांचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती. ठीक आहे, तर बघा काय असते 12.5% म्हटलं. ठीक आहे, 12.5% याची व्हॅल्यू किती असते 1/8, बरोबर फ्रॅक्शन मध्ये. ओके, 1/8 म्हणजे जर 1 माझा प्रिन्सिपल आहे तर माझ्या त्याच्यावर वेढणारा जो व्याज आहे एस आहे किती आहे 1 आहे. किती एका वर्षासाठी, कारण की दश म्हटलंय तुम्ही, बरोबर. म्हणजे एका वर्षासाठी. तर एका वर्षासाठी मला 1 व्याज भेटत आहे. तर आपल्याला किती वर्षाचा काढायचा आहे 5, म्हणून इथं काय करायचं आहे गुणीला 5, बरोबर. म्हणजे 5 वर्षासाठी मला किती व्याज भेटेल 5. गोष्ट समजलं, बरोबर. आता हे जे 8 आहेत हे कोणत्या मुद्दलाच्या बरोबर आहे 4000च्या, बरोबर आहे. तर 5 बरोबर किती एवढंच तर कळायचं ना आपल्याला, बरोबर आहे. तर 8 1 8 आणि 8 5 40, त्याच्यावर 2 शून्य, म्हणजेच किती येईल 500 गुणीला 5, म्हणजेच किती येईल 2500 रुपये काय भेटेल आपल्याला व्याज, बरोबर आहे 2500 रुपये. गोष्ट समजली. किंवा जर आपण जर आपल्या सूत्राने जातो म्हटलं तर त्याही पद्धतीने जाऊ शकतो. बघा किती होत आहे, आपल्याजवळ मुद्दल आहे 4000 रुपये गुणीला किती आहे 12.5 गुणीला किती 5, बरोबर आहे. PRT अपॉन किती झाला 100. ठीक आहे, हा 0 बॅलन्स केला म्हणजे हा उडून जाईल. म्हणजे 1 2 3, 3 ला 3 शून्य खतम झाले. त्याच्यानंतर किती झाले 4 5 20 गुणीला किती झाले 125, बरोबर आहे. 125 जुने किती झाले 250, 250 आणि त्याच्यावर 100, बरोबर आहे. म्हणजेच किती होत आहे 2500 रुपये. तर या पद्धतीने जा किंवा या पद्धतीने जा, आन्सर तुम्हाला सारखंच भेटणार आहे. पण जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर या पद्धतीने तुम्ही त्या उदाहरणाला लवकर सॉल्व्ह करू शकता.
नाहीतर मग फॉर्म्युलाने गेलं तरी आन्सर निघणार. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो की दशादशे 4 दराने 5,000 रुपयाचे 3 महिन्याचे सरळ व्याज किती. चला ठीक आहे, आता बघा किती आहे, 4% दराने. 4% म्हटलं म्हणजे किती होईल, 1/25 होईल, बरोबर. आता किती महिन्यासाठी म्हटलंय, बघा त्या महिन्यासाठी म्हटलंय, किती 3 महिन्यासाठी, म्हणजे 3 किती 12 महिना आहे, 3 1 3 3 4 12 म्हणजे किती होईल 1/100. गोष्ट समजत आहे, बरोबर आहे. म्हणजेच जर 100 प्रिन्सिपल आहे तर त्याच्यावर व्याज किती भेटत आहे आपल्याला, व्याज भेटत आहे फक्त 1. गोष्ट समजत आहे, बरोबर आहे. तर हे आता 100 कोणत्या मुद्दलाच्या बरोबर आहे, 5,000. तर 1 कोणाच्या बरोबर आहे, काढायचं आपल्याला एक्सच्या बरोबर. तर इथं 2 शून्याला 2 शून्य खतम, म्हणजेच 50 गुणिला 1 म्हणजेच किती होतील 50 रुपये. किती होतील 50 रुपये. तर बघा कॉन्सेप्ट क्लिअर असला तर किती सोप्या पद्धतीने आपण हे उत्तर काढू शकतो, बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर नाही आम्हाला त्याच पद्धतीने काढायचंय, तर त्या पद्धतीने काढू आपण. फॉर्म्युला टाकू बघा, 5,000 गुणिला किती आहे 4%चा दर गुणिला 3, बरोबर आहे, अपॉन 100 गुणिला आता किती अपॉन मध्ये 12. का बरं, कारण की महिने आहेत म्हणून. 3 4 12ला 12 खतम झाले, बरोबर आहे. आणि इथून 2 शून्य हेही खतम झाले, म्हणजे किती 50 रुपये. किती आले 50 रुपये. या पद्धतीचा वापर करा किंवा या पद्धतीचा वापर करा, दोन्ही पद्धतीने आन्सर येणार आहे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, जसाजसे 8.5% दराने 4,000 रुपयाची 3 वर्षाची रास किती. चला एक गोष्ट आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगायला विसरलो, एक असते रास. काय असते मित्रांनो, रास काय असते, जो प्रिन्सिपल आहे आपला म्हणजे मुद्दल आणि जो आपला SI आहे म्हणजे व्याज, हे ज्यावेळेस दोन्ही एकत्र येतात त्या गोष्टीला काय म्हटलं जाते, रास. म्हणजे मुद्दल तर आपल्या जवळ आहे, फक्त आपल्याला काय काढायचं आहे व्याज. ह्या दोन्ही गोष्टी भेटल्या, ह्यांना एकत्र केलं तर ची जी रक्कम भेटेल तिला काय म्हणतो आपण, रास, बरोबर. तर आता दर किती आहे 8.5. ह्या 8.5 ला असं लिहू शकतो का मी 17/2, बरोबर आहे. आणि टक्के आहेत म्हणून हे होतील 200. आता कसे झालेत बघ, हे किती आहेत 8.5, तर याला आपण काय लिहिलं 17/2 आणि टक्के आहेत म्हणून गुणिला 100. तर हे काय झालेत आता 17/200. गोष्ट समजली, हे 17/200 कुठे आले, नाही तर कन्फ्यूज झालं तुम्ही. ठीक आहे, तर हे झाले तुमचे 17/200. गोष्ट समजली. याची फ्रॅक्शन व्हॅल्यू लिहिली कशाची 8.5. कशाची 8.5 फ्रॅक्शन व्हॅल्यू 17/200. ठीक आहे, किती वर्षासाठी म्हटलंय 3 वर्षासाठी म्हणून गुणिला 3. हे किती झालं 17 3 51, बरोबर आहे, अपॉन 200, बरोबर आहे. तर आपला प्रिन्सिपल किती आहे आता 200, त्याच्यावर व्याज किती भेटत आहे आपल्याला 51. तर आपली रास किती होईल, ह्या दोघांची मिळून किती होईल 251. गोष्ट समजली आता. ठीक आहे, हे झाली आपली अमाऊंट, याला म्हणतात इंग्लिशमध्ये अमाऊंट, बरोबर आहे. ओके, समजलं आता. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय रास किती. तर हे जे 200 मुद्दल आहे हे कोणाच्या बरोबर आहे, मुद्दलाच्या बरोबर, कोणाच्या 400च्या. तर हे जे आहे 251 हे कोणाच्या बरोबर आहे एक्सच्या, बरोबर आहे. तर हे झाले 200 2 400, म्हणजे इथं 20 मध्ये भाग तुटला, बरोबर आहे. इकडे येईल 0 आणि 2 गुणिला 251 किती होईल 25 2 50 आणि 2 1 20, बरोबर आहे. म्हणजे 5,020 रुपये काय होईल रास. ठीक आहे, तर अशा गोष्टी ज्या बेसिक गोष्टी, बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण असे उदाहरण अशा सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, नाहीतर आपल्या बेसिक पद्धतीने जायचं असेल तर काय करावं लागेल, अगोदर आपल्याला व्याज काढावा लागेल आणि तो व्याज या मुद्दलामध्ये ऍड करावा लागेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, जसाजसे 2.5 दराने 8,000 रुपयाचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती. ठीक आहे, आता बघा 2.5%. 2.5% म्हणजे किती होईल मित्रांनो 2.5%. ठीक आहे, जर भाग तोडलं तर 1 किती होईल 40 होईल, 1/40. चला ठीक आहे, आता 9 महिन्याचे म्हटलंय म्हणून गुणिला 9
भागीला किती होईल 12. गोष्ट समजत आहे. तिथं भाग तुटला 3 3 9 3 4 12 बरोबर. म्हणजे किती आलं 3/160 बरोबर. म्हणजे आपल्याजवळ जर 160 रुपये आहेत तर त्यावर आपल्याला व्याज किती भेटत आहे 9 महिन्याचा 3 रुपये. गोष्ट समजत आहे. तर हे 160 कोणत्या मुद्दलाच्या बरोबर आहे 8,000च्या बरोबर आहे बरोबर. तर 3 कोणाच्या बद्दल एक्सच्या बरोबर. ठीक आहे. तर बघा 16 पंचे 80 होतात. इथं 5 मध्ये भाग तुटलं आणि याच्यावर 1 0 म्हणजे किती होईल 50 गुणिला 3 बरोबर आहे. 50 गुणिला 3 म्हणजे किती होईल 150 रुपये. ठीक आहे. तर 150 रुपये आपल्याला सरळ व्याज भेटेल किती महिन्याचा 3 महिन्याचा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे जसाजसे 12.5 दराने 29,200 रुपये चे 50 दिवसाचे सरळ व्याज किती. चला ठीक आहे. आता पुन्हा तसंच 12.5%. ठीक आहे. 12.5 म्हणजे किती असतात 1/8. किती दिवसाचे म्हटल्या 50 म्हणून 50 अपॉन किती 365. गोष्ट समजत आहे मित्रांनो. ठीक आहे. इथं जर भाग तोडला आपण तिथं 5चा भाग तोडला तर 10 मध्ये भाग तुटेल आणि इथं 35 आणि उरला 1 आणि ते 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर भाग तोडला तर इथं किती 4 आणि इथं कितीचा भाग तुटेल 5चा. गोष्ट समजली. तर बघा त्याच्यानंतर भाग तुटत आहे का नाही तर वर किती आहे 5 आणि अपॉन मध्ये 728 म्हणजे 280 आणि 12 292 बरोबर. पुन्हा हा काय प्रिन्सिपल आणि हा आपला काय यस आहे. म्हणजे 292 हे कोणाच्या बरोबर आहे आता बघा 29,200च्या बरोबर. तर हे 5 कोणाच्या बरोबर असतील एक्सच्या बरोबर. 292 ला 292 खतम म्हणजे किती येईल 5 वर 2 0 म्हणजे 500 रुपये आपल्याला व्याज भेटेल. म्हणजे बघा हे जर बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहित आहे तर असे किचकट दिसणारे उदाहरणही किती सोपे होऊन जातात बरोबर. म्हणून मी म्हटलं की बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजे ना. हे जे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहेत हे माहितच पाहिजेत आपल्याला कारण की ते तुमची उदाहरणं सोपी करून देतात. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे जसाजसे 5 दराने एका रकमेचे 2 वर्षाची सरळ व्याज 5,000 रुपये येते तर ती रक्कम कोणती. चला ठीक आहे. बघा आता काय म्हटलंय की 5% दराने. आता 5% म्हणजे असते 1/20. ठीक आहे. ओके हे समजलं. आता हा 20 वर आपल्याला एका वर्षाचं व्याज भेटते 1. किती वर्षाचं व्याज भेटत आपल्याला 2 वर्षाचं म्हणून काय करू गुणीला 2 केलं बरोबर आहे. म्हणजे इथं भाग तुटला किती मध्ये 10 मध्ये म्हणजे 1/10 आन्सर आला. म्हणजे आता आपल्याजवळ जो प्रिन्सिपल आहे तो किती आहे 10. त्याच्यावर व्याज किती भेटत आहे 2 वर्षाचा 1 बरोबर आहे. हा व्याज आहे. आता हा जो व्याज आहे 1 हा कोणाच्या बरोबर आहे 2 वर्षाच्या व्याजाच्या बरोबर. म्हणजे 1 जो आहे बरोबर आहे हा कोणाच्या बरोबर आहे आता 5,000च्या बरोबर आहे बरोबर आहे. तर हे 10 बरोबर किती एक्स बरोबर आहे. म्हणजे 5,000 गुणिला 10 म्हणजे किती येईल आता 50,000 बरोबर आहे. तर ती जी मूळ रक्कम आहे ती किती आहे 50,000 रुपये. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे कोणत्या दराने एका रकमेची दुप्पट 10 वर्षात. ठीक आहे. आता मी तुम्हाला बाय प्रोसेसनी सांगतो आणि मग एक ट्रिकनी पण सांगतो. ठीक आहे. आता हे प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यानंतर एक असते अमाऊंट. ठीक आहे. म्हणजे व्याज मिळून जे मिळणारी रक्कम आहे ज्याला म्हणतो आपण रास. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एक अमाऊंट प्रिन्सिपल आहे अमाऊंट नाही एक प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आहे 1. आता हे दुप्पट होत आहे दाम दुप्पट होत आहे म्हणजे 2 होत आहे. गोष्ट समजली. म्हणजे याच्यावर जो मिळलेला व्याज असेल तो किती असेल 1 बरोबर आहे. तेव्हाच तर हे 1 आणि 1 मिळून आपल्याला पूर्ण एक रक्कम 2 भेटेल. गोष्ट समजली बरोबर आहे. म्हणजे एकावर 1 व्याज मिळाला त्यावेळेस आपली पूर्ण रक्कम झाली 2. गोष्ट समजत आहे का. ओके समजलं. ओके आता एक समजून घ्या काय म्हणत आहे आपल्याला किती वर्षात होईल म्हणजे टाइम आहे. टाइम काय असते यस आहे
इंटू 100 अपॉन प्रिन्सिपल इंटू रेट. बरोबर. आता SI म्हणजे किती मिळालं आपल्याला? 1. बरोबर, 1 मिळालं. गुणिला किती? 100. प्रिन्सिपल किती आहे आपला? 1. गुणिला वर्ष किती आहे? 10. तिथून जर भाग तोडला तर आन्सर किती मिळते आपल्याला? 10. बरोबर. म्हणजे 10% दराने ती रक्कम दुप्पट होईल. हे झाली बेसिक गोष्ट. ठीक आहे. जर इथं वेळ दिलं असतं, दर विचारलं असतं, तर इथं आपण काय ठेवलं असतं? टाइम ठेवलं असतं. इथं आपण दर काढला असतं. ठीक आहे. आता ही झाली कॉन्सेप्टने समजायची गोष्ट. आता डायरेक्ट ट्रिक. आपण परीक्षेत कॉन्सेप्ट समजून घ्यायचं, पण परीक्षेत ट्रिक लावायची डायरेक्ट. आता काय करायचं? तुम्हाला एकतर टाइम विचारेल किंवा रेट विचारेल. बरोबर आहे. एक तर कालावधी विचारेल किंवा दर. तर काय करायचं? 100 इंटू काय करायचं? इथं जेवढं पट आहे, जेवढं पट तुम्हाला विचारलंय त्याच्यातून 1 मायनस करायचं. 2 पट असेल तर 2 म्हणून 1, 4 पट असेल तर 4 म्हणून 1, 10 पट असेल तर 10 म्हणून 1 मायनस करायचं. अपॉन मध्ये काय करायचं? रेट किंवा टाइम. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इथं तुम्हाला कालावधी विचारली आहे, तिथं रेट ठेवायचं दर, आणि इथं जर दर विचारलाय तर इथं काय तुमचा कालावधी. गोष्ट समजली? आता बघा, आता इथं आपल्याला काय विचारलंय? किती दराने. ठीक आहे. म्हणजे रेट आपल्याला काढायचं. तर काय करू आपण? 100 इंटू किती म्हटलं? दुप्पट. दुप्पट म्हणजे 2. 2 मधून 1 गेला, उरला 1. बरोबर आहे. अपॉन मध्ये किती येईल? आता इकडे रेट आहे, इकडे टाइम. किती वर्षात? 10. म्हणून अपॉन मध्ये किती आले? 10. तर बघा, इथून 0 ला 0 खतम. म्हणजे आन्सर किती येईल? 10%. ठीक आहे. तर तुम्ही हे पद्धत फॉलो करा किंवा ही, पण परीक्षेत हीच पद्धत तुम्ही फॉलो करा. हे तर बेसिक तुम्हाला समजून सांगितलं कसं येतं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे? जसाजसे 5 दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल. ठीक आहे. आता बघा, इथं टाइम विचारलाय. किती? 100 इंटू दाम दुप्पट म्हणते, म्हणून 2 मधून 1 मायनस म्हणजे उरला 1. किती? 5% दराने. तर अपॉन मध्ये रेट किती येईल? अपॉन मध्ये 5. तर इथं भाग कुठला किती मध्ये? 20 मध्ये. म्हणजे किती येईल? 20 वर्षामध्ये. ठीक आहे. ते 20 वर्षामध्ये होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न काय म्हणत आहे मित्रांनो, की एका रकमेची 4 वर्षांनी रास 7,000 रुपये. ठीक आहे. की 4 वर्षानंतर ते काय होत आहे? 7,000 रुपये. व 3 वर्षाची रास 6,000 रुपये. म्हणजे 3 वर्षानंतर ते होत आहे 6,000 रुपये. तर ती रक्कम कोणती? ओके. आता बघा, प्रत्येक वर्षी जी वाढणारी रक्कम आहे, जसा एखादी रक्कम आपण बँकेत ठेवली, तर आपण ठेवलेली रक्कम ती तर तशीच आहे ना. आता त्यावर जो वाढत आहे तो दरवर्षी फक्त व्याजच आहे. म्हणजे जी आपण ठेवलेली रक्कम आहे त्याच्यावर जी वाढणारी वस्तू आहे ती फक्त व्याज आहे. गोष्ट बरोबर? गोष्ट समजत आहे? आपली ठेवलेली रक्कम फिक्स आहे. जे वाढीव रक्कम भेटत आहे ती काय? फक्त आपल्याला भेटणारा व्याज. ठीक आहे. आता बघा, हा 3 वरून 4थ्या वर्षात जाते. म्हणजे ह्यांच्यामध्ये 1 वर्षाचा डिफरन्स बघितलं. ह्या डिफरन्स मध्ये किती रक्कम वाढत आहे? 1,000 रुपये. तर ही वाढलेली रक्कम काय असेल? हे व्याजच तर असेल ना. मुद्दल तर आपण भरत नाही, मुद्दल कॉन्स्टंट आहे. ही जी वाढलेली रक्कम आहे ही काय? व्याज आहे. म्हणजे एका वर्षाचा व्याज किती भेटत आहे मला? 1,000 रुपये. ठीक आहे. आता आपल्याला काय केलं आहे? ही रास दिलेली आहे. आता आपल्याला मुद्दल काढायचे म्हणजे प्रिन्सिपल. जर प्रिन्सिपल काढायचं आहे तर काय करावं लागेल? अमाऊंट मधून SI मायनस करावं लागेल. म्हणजे रास मधून आपण जर व्याज मायनस केला तर आपल्याला मुद्दल भेटेल. बरोबर? तर मला सांगा, 2 पैकी कोणतं एकच ऑप्शन घेऊ आपण. आता फॉर एक्झाम्पल हा घेतलं 6,000. किती घेतलं? 6,000. आता आपल्याला ह्या 3 वर्षाचा व्याज काढायचं. ठीक आहे. तर एका वर्षाचा व्याज किती येत आहे? 1,000. तर 3 वर्षाचा व्याज किती? गुणिला 3. म्हणजे किती येईल? 3,000 रुपये. ठीक आहे. तिथून 3,000 मायनस करत आहे. तर किती मिळेल मला? माझी मुद्दल 3,000 रुपये. तुम्ही म्हणाल सर हाच काऊन घेतला, हा काऊन नाही घेतला? हाही घेतला तर तोच आन्सर येईल. बघा, 7,000 रुपये. ठीक आहे. मायनस एका वर्षाचा व्याज 1, तर 4 वर्षाचा व्याज किती येईल? 4,000 रुपये. तर बघा, इथून 4,000 मायनस केले तर किती मिळत आहेत? पुन्हा 3,000 रुपयेच मिळत आहेत. ठीक आहे. तर परीक्षेत दोन्ही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 2 पैकी कोणतं एकही केलं तरी तुमचा आन्सर निघणार. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं
की इथूनही निघते आन्सर, इथूनही निघते, पण आपल्याला दोनपैकी कोणती एकच प्रोसेस घ्यायची लक्षात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, 4,000 रुपयाचे काही दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 3,000 रुपये होते, तर त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? ओके, ठीक आहे. आता इथं एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, कोणती बघा, काही दराने इकडे आणि त्याच दराने इकडे म्हणत आहे, म्हणजे दोन्ही साईडला जो रेट आहे, जो दर आहे तो सारखा आहे. गोष्ट समजली? हे जर गोष्ट तुमच्या लक्षात आली तर हा प्रश्न एकदम क्षुल्लक आहे. ठीक आहे, आता आपल्याला दर काढायचा आहे. काय काढायचं आहे? रेट काढायचं आहे. ठीक आहे, रेट काय असते मित्रांनो? SI इंटू 100 अपॉन मध्ये किती असते? P इंटू टाइम. बरोबर आहे, एवढं गोष्ट समजली. आता इकडे व्याज किती भेटत आहे? 3,000 रुपये गुणिला 100. मुद्दल किती आहे इकडे? 4,000 रुपये गुणिला किती? वर्ष किती आहेत? 5 वर्ष. ह्या साईडचा जो दर आहे तो दोन्ही साईडला सारखाच रे. तर इकडे आता व्याज किती भेटत आहे? व्याज माहित नाही, आपल्याला काढायचं आहे. गुणिला किती आहे? 100 अपॉन मध्ये मुद्दल किती आहे? 850 रुपये. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. गोष्ट समजली? बस आता इथून भाग तोडण्यात, इथून 2 3 1 2 3 झालं. त्याच्यानंतर हे झाले 4 पंचे 20, बरोबर आहे, आणि 20 पंचे 100 झालं. त्याच्यानंतर पुन्हा भाग तुटत आहे. कोणता? हे बघा, 0 ला 0 खतम झालेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून 5चा भाग तुटला आणि हे 5 ला 5 खतम झाले. म्हणजे x बरोबर किती येईल आता? 85 गुणिला 3. बरोबर आहे, 85 गुणिला 3 म्हणजे 8 3 24 240 आणि ते 15 200 किती? 255 रुपये आपल्याला काय मिळेल? सरळ व्याज मिळेल. तर हे जर गोष्ट तुमच्या लक्षात आली तर आपण अशी उदाहरणं कधीही इझिली सॉल्व्ह करू शकतो. गोष्ट लक्षात आली मित्रांनो? ठीक आहे, काय करायचंय? फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे की एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/16 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढ. ते इथला एक तुम्हाला अगोदर कॉन्सेप्ट सांगतो मी, नंतर ट्रिक सांगतो. ठीक आहे, समजून घ्या. SI काय असते? सरळ व्याज PRT अपॉन 100. बरोबर आहे. आता तो काय म्हणत आहे? जो दर आणि टाइम सारखाच आहे, म्हणजे याला जर x पकडलं तर हाही x राहील. म्हणजेच आता SI बरोबर काय होईल? P इंटू x भागीला 100. बरोबर आहे. म्हणजेच आता मला यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? x स्क्वेअर बरोबर बरोबर SI इंटू 100 अपॉन P होईल. म्हणजे जर मला x काढायचं आहे काय करावं लागेल? आता रूट मध्ये SI अपॉन P आणि याचा वर्गमूळ गुणिला 10. गोष्ट समजली? तर हा फॉर्म्युला तुम्हाला पुस्तकीत दिसते कधी, हा महत्वाचा फॉर्म्युला. तर हा येते कसं मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं, आणि हाच आहे याचा ट्रिक. ठीक आहे, तर जो तुम्हाला रेशो दिलाय तो फक्त त्याचा वर्गमूळ काढायचा आहे, गुणिला काय करायचंय? 10. तर आपल्याला ते आता x ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, तिथं आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर काय होईल? वर्गमुळात 4/16 गुणिला किती होईल? 10. गोष्ट समजलं? याच्या रूट किती होईल? 2/4 गुणिला 10. इथून भाग तुटला किती मध्ये? 2 मध्ये, आणि इथं भाग तुटला किती मध्ये? 5 मध्ये. बरोबर आहे. तर x ची जी व्हॅल्यू आहे ती किती येईल आता? 5%. किती येईल? 5%. ठीक आहे, तर 5% दर राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणते? दशादशे कोणत्या दराने 10 वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या निमपट होईल? चला ठीक आहे, निमपट म्हणजे किती होईल? अर्धा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय काढायचं आता? दर काढायचा. ठीक आहे, दर काढायचा म्हणजे रेट काढायचा. तर काय होते? 100 इंटू काय होईल आता? ते पट मायनस 1. तर इथं निगेटिव्हला विचारात ठेवायचं नाही. तर एकातून अर्धा गेला तर उरेल किती? निमपट म्हटलं म्हणजे अर्धा ना, तर उरेल किती? अर्धा. गोष्ट समजत आहे?
किती वर्षात? 10 वर्षात म्हणून आपण 10. ठीक आहे, इथून 0 0 कटला आणि इथून भाग फुटलं किती मध्ये? 5 मध्ये. ठीक आहे, म्हणजे तो जो रेट आहे, तो जो दर आहे तो किती राहील? 5% राहील. ठीक आहे, तर आज हे आपण काही उदाहरणं घेतलेत, चांगली उदाहरणं घेतलेत आणि बेसिक कॉन्सेप्ट पण घेतलाय कशाचं? सरळ व्याजाचं. तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट आय होप क्लिअर झाला असेल आणि जे आपण बेसिक उदाहरणं आहेत त्याच्याने तुम्हाला समजलंही असेल सरळ व्याज काय असते आणि चांगल्या उदाहरणांनी तुमची कॉन्सेप्टही क्लिअर झाला असेल. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याचे उरलेले उदाहरणं घेणार आहोत जे चांगले आहेत. ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.